तरी मुलगी लग्न करून जेव्हा घरात येते ना, सुरुवातीचे काही दिवस तर खूप महत्वाचे असतात रे. सगळी नाती, नवीन आयुष्याचा पाया हा सगळं ह्या दिवसातच घातला जातो रे. अंशू आणि मल्लिकांनी जो हा 15 लाखांचा घोळ घातला ना, तो नको होता घालायला. म्हणजे स्वानंदी भरडली गेली याच्यात. मला काय वाटतं पिट्ट्या की आपण ना स्वानंदीची बोलूया एकदा या बाबतीत. आजी कारण नसताना वगैरे नाही. त्यांच्यावरती अविश्वास दाखवायला तशी कारणं घडली आहेत. लग्नात जे काही घडलं ना, म्हणून आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवतो. आणि आपण काय वाईट माणसं नाही आहोत उगाच त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल दोष द्यायला. हे जे त्यांनी प्रताप करून ठेवलेत ना, हे सगळे त्याचे भोग आहेत. जे झालं ते व्हायला नको होतं पिंट्या, पण आता जाऊ दे ना. आजपासून ना स्वानंदी तुझ्या खोलीत राहायला येईल. हा का? माझ्या खोलीत का? अरे म्हणजे सगळे पूजा अर्चा वगैरे झाले ना आता सगळं. नाही आजी, माझ्या खोलीत वगैरे नाही. मी हे बघ आजपर्यंत तुझं सगळं चालून घेतलं, पण त्या मला माझ्या खोलीत अजिबात नको. अरे पिंट्या ऐक. पिंट्या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. समर ए काय झालं? हा सगळं गेला. अरे त्याला जाऊ दे रे. तुम्ही बसा बसा बसा, चहा सांगते. गोविंद. काय झालं ग? सकाळी सकाळी बोलवलंस? अगं काय नाही, स्वानंदी ना आजपासून समरच्या खोलीत राहील. तुम्ही जरा खोली सजवा त्यांची. आम्ही खोली सजवू त्याची, पण समरला चालणार आहे का ते? अरे नाही चालणार ना. थोडं तो बघितलंस ना कसा ताट निघून गेला. पिंट्यानं तिच्या फॅमिलीमुळे थोडासा दुखावला गेलाय ग. मला एवढंच वाटतं की पैशांच्या बाबतीत जे झालं ना, त्याच्यामध्ये स्वानंदीचा काही हात नसावा. म्हणजे ते सगळं चुकीचं ठरावं, हा सगळा गैरसमज असावा. मी तो देवाकडे अशीच प्रार्थना करते. तुम्ही दोघं ना ती खोली सजवायची जरा तयारी करा. हो, आम्ही सगळी खोली सजवतो. अजिबात काळजी करू नकोस. निकिता चल. समरसाठी सजवायची रूम. ओ गोविंद काका, चहा द्या. याला चहा द्या, याला चहा द्या. जाऊ दे चल. अरे चहा घेऊ दे. नकोय मला चहा. वहिनी ऐक ना, मला ना रोजचं जरा डाएट सांग ना, वेट लॉस करायचं वगैरे. असं तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण यू कॅन स्टार्ट युअर डे विथ ABC ज्यूस. ओके अँड या ब्रोकोली आमंड सूप. ओके मम्मी, ABC ज्यूस आणि ब्रोकली आल्मंड दुपारी. हा लक्षात ठेव. आधी हे तिथे ठेव. अरे तू सेटल झाली, तूच ये ना इथे. आपली काय पोरगी आहे, सगळं मला करावं लागतं. घरामध्ये नवीन सून आली तरी देखील तिचं पण मलाच करावं लागतं. हे घ्या चहा, तरी इथे येऊन घेशील का? फक्त ABC ज्यूस. अधिरा, रोहन, तुम्ही आता एकत्र राहू शकता. सत्यनारायणाची पूजा झाली आहे ना, ती मधली आपली छोटी खोली आहे ना, तिकडे सामान शिफ्ट करा तुमचं. ओके. नाही, असं चालणार नाही. का? काय प्रॉब्लेम आहे? का नाही चालणार? रोहन, अधिरा, तुम्ही मोठ्या रूम मध्ये शिफ्ट व्हा. ती खोली प्रशस्त आहे. शिवाय त्या रूमला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. अहो काय बोलताय तुम्ही? तर एवढ्या लहान खोलीमध्ये आपण तिघ जण कसं ऍडजस्ट करणार? आपल्याला मोठी खोली नको आहे का? चालणार आहे का? आपण मावणार आहोत का त्याच्यामध्ये? रोहन, तुमचं सामान तुम्ही मोठ्या रूम मध्ये शिफ्ट करा. तुम्ही लहान खोलीमध्ये राहायचं नाही. माझ्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष करताय हो तुम्ही? माझ्याशी का बोलत नाही आहात तुम्ही? तर मी काही बोलले तरी त्याला विरोधच करायचा असंच ठरवलंय. ही शिक्षा देते तुम्ही मला? रोहन, तिला सांग, शिक्षा द्यायला मी काही मास्तर नाहीये आणि त्याने काही फरकही पडणार नाही म्हणा. खरं तर ही माझी कोणीच नाही. काल जे काही झालं ते पैशाबद्दल आय एम व्हेरी सॉरी. काकू जाऊ दे ना तो विषय. नाही अरे जाऊ दे कसं, माझ्या मनावर खूप खूप ओझं आलंय आणि मला हल्ली ओझं हे नाही सहन होत मनावरचं. तू तू राबवला नाहीयेस ना माझ्यावर, म्हणजे मी तुला न विचारताच असे सगळे निर्णय पटापटा घेतले म्हणून. काकू मी नाही रागावलो. माझ्यासाठी तो विषय संपलाय आता. तू पण सोडून दे, जाऊ देते. नाही जाऊ दे कसं, तू अधिरासाठी सगळं केलंयस. तू आमच्यासाठी सगळं आयुष्य घालवलंस आणि आता अधिरासाठी त्या स्वानंदी सारख्या मुलीबरोबर
संसार करावा लागणार आहे तुला. त्याच मला खूप वाईट वाटतंय. तू कशाला गिल्ट घेतेस काकू? कसं बोलू शकतोस तू? हे सगळं ना त्या रोहनमुळे झालंय. रोहननी जर हट्ट धरलाच नसता ना की माझ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, ते हे सगळं झालंच नसतं ना. त्यांनी स्वतःच्या बहिणीच्या भल्याचा विचार केला आणि तिच्यामुळे बाकी सगळ्यांचंही भलं झालं असेल, नाही असं नाही. पण तुझं काय? तुझं आयुष्य तर वायाच गेलं ना. तुला त्या स्वानंदी सारख्या मुलीबरोबर आता संसार करावा लागणार, नांदावं लागणार, समाजात वावरावं लागणार. नाही तर त्या मुलीची लायकी होती का तुझ्याशी लग्न करायची? तुझ्या समोर उभं राहायची तरी लायकी होती का तिची? तुला खूप मोठी शिक्षा भोगावी लागते, ह्याचीच मला खूप काळजी वाटते रे. काकू, मी तुला एकदाच आणि शेवटचं सांगतो, आमच्या दोघांमध्ये जे काही घडलंय ना, त्याला मी लग्न मानतच नाही. ती फक्त एक ऍडजस्टमेंट. ज्या लोकांना एकमेकांबरोबर संसार करायचं असतं, ज्यांचं एकमेकांवरती प्रेम असतं ना, त्यांच्यात होतं ते लग्न. माझी बहीण सुखी राहावी म्हणून केलेला हा व्यवहार आहे. त्यामुळे माझ्याबरोबर घरात कोण राहतं, समाजात माझ्याबरोबर कोण वावरतं, या असल्या गोष्टींनी मला काहीही फरक पडत नाही. आणि हे जे आहे ना, हे नांदणं नाही आहे, हे जगत राहणं आहे. आणि ते मी करत राहीन जोपर्यंत माझी बहीण सुखात आहे. आणि मी सुद्धा आनंदी आहे काकू, मी सुद्धा सुखात आहे.